विधानसभेमध्ये जे आहे हे इच्छुक जे आहेत आणि मागणी जी आहे ही जोरात होती. नाही साहेब, आता काय आमच्या बरोबरच आहे. तुम्ही थांबून जिल्हा प्रमुखांना न्याय देणार की बघा, इथे जे आहे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री असतील किंवा बाकी पक्षाचे जे अलायन्समध्ये आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत आणि घटक पक्ष, हे सगळ्यांचा अधिकार आहे की कोणाला कुठून उमेदवारी द्यायची. आज फक्त हा आढावा बैठक घेण्यात आली की बाबा कोणाची ताकद किती आहे, कारण की इथे लगेच एकदम समोरासमोर सगळ्या गोष्टी कळत असतात की कोणाची ताकद, कुठल्या कार्यकर्त्याची, कुठल्या पदाधिकाऱ्याची ताकद किती आहे, कशा प्रकारे वातावरण खाली ग्राउंड लेवलला आहे. हा फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन जो आहे तो मिळत असतो. हा सगळा आढावा घेऊन जो आहे तो आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे आणि त्याच्यावरती जे आहे ते मुख्यमंत्री महोदय जे आहे ते निर्णय घेतील. शिवसेनेला मुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत आम्ही जाणार आहोत. त्यांना इकडची परिस्थिती काय आहे, जेव्हा आपण हा दौरा करतो या दौऱ्यामागचा हेतू इतकाच आहे की ग्राउंड लेवल रिॲलिटी काय, ग्राउंड लेवलवरती काय चाललं आहे हे कार्यकर्त्याच्या माध्यमाने आपल्याला कळत असतं. प्रत्येक कार्यकर्ता गावातील, जिल्हा परिषद गटातील हा इथे व्यक्त झाला. त्यांनी आपापल्या समस्या काय आहेत, काय परिस्थिती आहे या देखील गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि या सगळ्याचा अहवाल जो आहे तो माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार. बोला, लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या उत्स्फूर्तपणे म्हणजे सहभाग जो आहे हा शिवसेनेने आणि त्याचबरोबर महिला आघाडीने देखील घेतलेला आहे. घरोघरी पोचून लोकांना नोंदवून घेऊन त्या ठिकाणी बेनिफिशरी करण्याचं काम, लाभार्थी करून घेण्याचं काम शिवसैनिकांनी देखील केलेलं आहे. त्यांना अजून मी सांगितलेलं आहे की जे लाभार्थी राहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत देखील आपण सगळ्यांनी पोचा आणि जास्तीत जास्त लाभार्थी कसे अजून होतील निर्माण त्याच्याचं, कारण की प्रत्येक घरामध्ये लाभार्थी होणार आहे या योजनेच्या माध्यमाने. तर तसं काम जे आहे हे कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून ऑलरेडी सुरू आहे. मी पूर्ण दिवसामध्ये 2 महिला मेळावे, लाडकी बहीण मेळावे इथे देखील उपस्थिती दिली. त्या ठिकाणी महिला खूप उत्साही होत्या या योजनेला घेऊन. त्यांचं म्हणणं होतं की पहिल्यांदा कुठल्या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्यासाठी विचार केला आणि आमच्यासाठी 1500 रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचं काम जे आहे या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाने केलेलं आहे. तर महिलांमध्ये पण एक चांगला प्रतिसाद आहे, उत्साह आहे. ही जी योजना आहे ती काय फक्त निवडणुकीला समोर ठेवून, डोळ्यासमोर ठेवून की त्यांच्या मतांचा आम्हाला फायदा झाला पाहिजे असं नाही. गेले 2 वर्ष माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, तळागाळातील लोकांसाठी निर्णय घेतले. आज तर पहिली अशी योजना जी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याबद्दलचा उत्साह लोकांमध्ये आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. पण याच्याबरोबर लेक लाडकी योजना पण आम्ही केली, वयोश्री योजना पण आम्ही केली, त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील आम्ही केली. शेतकऱ्यांना देखील आम्ही पीक विमा 1 रुपयामध्ये दिला. 6000 रुपये जे अनुदान केंद्राकडून मिळतं त्याच्यामध्ये अजून ॲड 6000 रुपये करण्याचं काम देखील आमच्या सरकारने केलेलं आहे. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील मोठ्या प्रमाणामध्ये, सगळ्यात जास्त कामं कुठल्या राज्यामध्ये होत असतील तर ते महाराष्ट्र राज्य 1 नंबरचं आहे की ज्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं नंबर 1 काम होतं आहे. तर ह्या काही सगळ्या गोष्टी निवडणुका समोरून ठेवून केलेल्या नाही. या ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे, ज्या लोकांसाठी सरकारने ज्या प्रकारे काम केलं पाहिजे याच्या विरुद्ध 2.5 वर्षांमध्ये जेव्हा पूर्णपणे ताकद होती तेव्हा 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस फक्त मंत्रालयात जाण्याचा एक मोठा विक्रम देखील केलेला आहे काही लोकांनी. तेव्हा सगळ्या योजना बंद करण्याचं काम केलं, तेव्हा सगळे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं बंद करण्याचं काम केलं. पण आमचं सरकार जेव्हा आलं तेव्हा हिंदू सणांवरची सगळी बंदी बाजूला केली. सगळे सण उत्सव मोठ्या जोरात साजरे होऊ लागले आणि प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत न्याय कसा मिळेल, प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत योजना कशा जातील याच्यासाठी आमचं सरकार काम करतं आहे. तर मला वाटतं हे जी एवढी सगळी कामं गेल्या 2 वर्षांमध्ये केलेली आहे ह्याचा पूर्णपणे विचार जो आहे हा जनता नक्की करेल.